तर मंदिराला आहे ना कळस नाही आहे बघा, म्हणजे होता असेल पूर्वीच्या काळी पण तुटलाय, विरघळलाय. इथून जर आपण पाणी ओतलं तर ते थेट शंकराच्या पिंडीवर जाऊन पडेल असं आहे. आणि मगर आहे, मगर स्पष्ट दिसते. तरी विठ्ठलाची मूर्ती दिसते स्पष्ट. मॉर्निंग मित्रांनो, वाठाड्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी नवीन गुरु तुमचं सर स्वागत करत आहे. तर सध्या आहे अंबरनाथच्या शिव मंदिरात. तर दर्शन घेऊन आहे मी पहिलंच आणि त्यानंतर शूट करतोय. तर तुम्हाला एक एक जागा दाखवतो मी. तर तो तिकडे आहे ना एंट्रन्स आहे. एंट्रन्सवरून आलो आपण राईट साईडला येतो आणि राईट साईडला येऊन इथून मुख्य दर्शनात जाण्यासाठी रांग लागते. तर इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. तर मंदिराला ना 3 प्रवेशद्वार आहे. हे समोर आहे ते मुख्य द्वार आणि एक आहे उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. तर आपण कन्सिडर करूया हा साईडचा डावा साईड आणि या साईडचा हा उजवा साईड. तर दर्शनासाठी पण भरपूर मोठी रांग आहे इथे. माझ्या पाठीत आहेच आणि ते पुढे पण आहे. तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि वरती कोरीव काम केलेले मूर्त्या आहेत. आणि मुख्य द्वारासमोर आहेत नंदी महाराज. मध्ये ना शूट करायला अलाव नाही आहे, ते लोक लगेच बोलतात. तरी पण ट्राय केलेला पण नाही भेटलं काय. तर दुसऱ्याने कोणतरी केलेलं त्याची एक शूट आहे, पण छोटीशी क्लिप आहे ती दाखवतो. मुख्यद्वाराच्या डाव्या साईडला आहे ना एक पिलर आहे. त्या पिलरवरती गणेशाची मूर्ती एकदम कोरीव काम केलेली. सेकंडली त्याच पिलरला धरून आहे ना हा 3रा पिलर आहे. इथे शंकराची स्थापना केली आहे. थेट त्याच्यावरती नटराजाची मूर्ती स्थापन केली आहे. म्हणजे एक पूर्णपणे कोरीव काम आहे. तर हा वाला आहे ना डाव्या साईडचा एंट्रन्स आहे. पण इथे तर सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे तुम्हाला काळू दिसेल. तर इथलं एक वैशिष्ट्य मला दिसलं की मंदिराचा कळसच नाही. हा बघा, हा पाठचा भाग आहे ना कळसाचा तुटलेला आहे. मंदिराचा हा भाग आहे ना हा इथे तर ठीक आहे, पण त्या साईडला आहे ना तो पडलेला अवस्थेत दिसतो. दाखवतो तोही, पण या साईडचा
तर ह्याचं टॉप आहे ना, टॉपवरनं प्रकाश खाली येतो थेट पिंडीपर्यंत मंदिर आहे. तर इथे एक छोटं मंदिर आहे, त्याच्यावरती ते गणेश वाटतंय. इथे सुद्धा गणेश आहे आणि इथे पिंडी आहे. हे डाव्या साईडचं मुख्य द्वार. त्याच्यानंतर मग इथे एक छोटी पिंड आहे आणि इथे एक कोरीव मूर्ती आहे. कोणत्या देवाची समजत नाही मला. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. त्याच्या वरतीच आहे ना महाकालीची मूर्ती स्थापन केली. हे मे बी पाया आहे, तर पायावरती हे हत्ती कोरलेलं. हा वाला स्पष्ट दिसतो हत्ती. मग आहे ना इरोशन झालंय, म्हणजे विरघळलाय. सेम या साईडला. तर ही आहे मंदिराची मागची बाजू. आता आपण आले मंदिराच्या मागच्या बाजूला. तर मागच्या बाजूला सुद्धा फुलं वगैरे वाहिलेली आहे ॲज अ देवाचं स्थान म्हणून. आता इथून पुढे मागच्या साईडला जाऊ, म्हणजे उजव्या बाजूला जाऊ. तर इथे बघा हे एक रांजण टाईप आहे. मीन्स इथून जर आपण पाणी ओतलं तर ते थेट शंकराच्या पिंडीवर जाऊन पडेल असं आहे. आणि इथून आतमध्ये मंदिर दिसतं. तर हे आहे ना मंदिराची उजवी बाजू आहे. तर ह्या उजव्या साईडला आहे ना, इथे मधला भागात बघा मूर्ती तो इरुशन झाले, पण हा वाला बघा मगर आहे. मगर स्पष्ट दिसते. मगरीचं कोरीव काम आहे पूर्ण. मगरीचं कोरीव शिल्प आहे. त्याच्याच पुढे आता एवढ्या स्पष्ट दिसत नाही, समजत नाही. परत हे बघा इथे गणेशाचं कोरीव काम केलेली मूर्ती होती. लंबोदर आहे. नंतर ते कान दिसत आहेत, त्यामुळे ते ओळखत येते की गणपती आहे म्हणून. सर्व पिलर्स मध्ये आहे ना हा एक पिलर आहे जो शाबूत आहे असं दिसतं. तर हे आहे उजव्या साईडचं प्रवेशद्वार. आणि उजव्या साईडच्या प्रवेशद्वारासमोरच तलाव आहे. मग तलावाच्या इथे हा चाफा आहे. त्या चाफ्याच्या खाली आहे ना नारायणाची मूर्ती आहे. चाफ्याच्या डाव्या साईडला एक मूर्ती आहे. विठ्ठलाची मूर्ती दिसते. तरी विठ्ठलाची मूर्ती दिसते स्पष्ट. तर जसं मगाशी म्हणालेलो की मंदिराला कळस नाही आहे, तर कळसाच्या इथे झेंडा जो वर लावला तो बघा. त्या साईडचा भाग नीट दिसतो, पण या साईडचा भाग पडलेला दिसतोय. पिलर बघा. आणि
पिलरच्या वरती बघा. तर प्रत्येक पिल्लर आहे ना असे कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत. हे नक्षी काम आहे द्वारावर. तर या उजव्या दाराच्या समोर आहे ना गणेशाची मूर्ती आहे इथे आणि काही शिवपंडी आहेत. तर हे गणेश मूर्तीच्या बाजूला आहे ना तलाव आहे. मनीमाव काय करते? आत्ता आले मंदिराच्या मागच्या तलावाच्या इथे. मागच्या साईडला नाही पण उजव्या बाजूला आहे, म्हणजे देवळात आपण जातो त्याच्या उजव्या साईडला. तर इथे छोटे छोटे कासव पण छोटे नाहीत, बरेच मोठे आहेत, असले मोठे आहेत. ते बघा हे तलाव किंवा कुंड आहे मे बी आणि यात कासव आहे. यायचा रस्ता इथून आहे पण तो बंद आहे, त्यामुळे या साईडने एक शॉर्टकट होता त्याने आलो. तर आजचा शिव दर्शनाचा भाग इथेच एंड करूया, कारण की दर्शन झालं, सर्व झालं. आता परतीचा प्रवास चालू करूया. तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नाही आवडलं तर डिसलाईक करा. थँक्यू.